नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमचं स्वागत करते वेज फूड रेसिपीमध्ये। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला चमचमीत आता मसाले भात करून दाखवणार। मसाले भातासाठी लागणारे साहित्य तुम्ही बघू शकता। मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। चांगले हे जे तांदूळ आहेत मोकळा भात होण्यासाठी जे काही तांदूळ घेतो आपण ते आहेत, कोलम तांदूळ आहेत। आणि हे सगळे खडे मसाले आहेत तुम्ही बघू शकता। आणि मसाला भात करण्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा, हिरवी मिरची, बटाटा, आणि कढीपत्ता, कोथिंबीर सर्व कापून घेतलेले आहे। तर मी फोडणी मारण्यासाठी सर्वात प्रथम गॅसवर हे कुकर ठेवलेले, कुकरमध्ये तेल गरम करायला टाकणार आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ गेल्या शनिवारीपासून माझे व्हिडिओ येत नाही। तर व्हिडिओ न येण्याचे मागचे कारण आहेत की गेल्या शनिवारी माझे सासरे एक्सपायर झाले होते, त्यामुळे मी व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू टाकले नाही आहे। त्यामुळे व्हिडिओ थोडेसे मागे पुढे झालेले आहेत आणि टाकू शकले नाही कारण आम्ही गावी होतो। तर ह्यापुढून व्हिडिओ सोडे तुम्हाला डेली यूट्यूबला येतील। तर तेल गरम झाल्यावर सर्वात प्रथम मी थोडेसे तमालपत्र टाकलेले आहेत। तमालपत्र जे काही खडे मसाले घेतले, तमालपत्र, फूल आणि वेलची आणि लवंग आणि काळी मिरी सर्व तेलामध्ये चांगले फोडणी मारून घ्यायचे आणि जास्त करपू नाही द्यायचे। ते तेलामध्ये तडतरल्यानंतर जे काही मी शेंगदाणे घेतले होते, शेंगदाणे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। शेंगदाणे फ्राय झाल्यानंतर मीडियम साईजचा कांदा टाकून घ्यायचे। कांदे चांगले थोडेसे गोल्डन नंतर हिरवी मिरची टाकून घ्यायची। तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं। तर हे सर्व जिन्नस करताना जास्त गॅसचा फ्लेम मोठा नाही ठेवायचा। जे काही आपण खडे मसाले टाकले करपण्याचे चान्सेस, आणि मसाले करपले की त्याचा फ्लेवर वेगळा टेस्ट येतो। आणि हे सगळं झाल्यानंतर मी हिरवी मिरची आणि बटाटे पण तेलामध्ये सोडलेले ते व्हिडिओमध्ये बघताय तसं हे पण चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे। आता हे परतल्यानंतर तुम्ही बघू शकता जे काही मी थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले। हे चांगलं थोडं तेलामध्ये वाफवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता असं कंटिन्यू हलवत राहायचं आणि गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा। तर वरून मी टमाटर टाकत आहे। तर तुम्ही टोमॅटो नंतर तांदूळ टाकल्यानंतर पण टाकू शकता। पण मी फोडणीमध्ये त्याचं टमाटर टाकलेलं आहे आणि सर्व आता मिक्स करून घेते मैत्रिणींनो। तर तुम्ही बघू शकता सर्व चांगले शिजले आहेत। कांदा, टमॅटो, बटाटो तेलामध्ये चांगले वाफवून निघाले आहेत। आता मी सर्व सुके मसाले ॲड करत आहे। तर तुम्ही बघू शकता हे चांगले वाफवून झाले तर सुके मसाले थोडंसं सर्वात प्रथम थोडीशी हळद ॲड करायची आहे। हळदनंतर थोडंसं बिर्याणी मसाला किंवा जे काही तुमच्या घरात भातासाठी जो मसाला केला असतो ते पण टाकू शकता। घरगुती मसाला केला असेल तर मी इथे सर्वात प्रथम हळद, थोडीशी बिर्याणी मसाला टाकलेली आहे। गरम मसाला पण थोडं टाकलेला आहे। त्यामुळं आपण जे काही मसाला भात करतो तो एकदम टेस्टी लागतो। गरम मसाला स्किप केला तरी चालतं कारण आपण सगळे खडे मसाले टाकलेले आहेत। त्यामुळे हे सगळं टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता आता जे काही मी मगाशी तांदूळ घेतले होते ते धुवून ठेवलेले आहे। 1 वाटी तांदूळ आहे। तर तुम्ही बघू शकता 1 वाटी तांदूळ स्वच्छ 2-3 पाणी धुवून ठेवलेले आणि हे फोडणीमध्ये जे काही आपण फोडणी मारली त्याच्यामध्ये तांदूळ घालून थोडंसं हे फिरून घेत आहे आणि थोडं चवीनुसार मीठ टाकून घेतलेले मैत्रिणींनो। तुम्ही बघू शकता सर्वात एकत्रित करून घ्यायचं। एकत्रित करून घेतल्यानंतर 1 वाटी तांदूळला मिनिमम 2 वाटी दुप्पट पाणी घालायचे। 1 वाटी तांदूळ आहे तर 2 वाटी पाणी शिजून घेणार आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता 1 वाटी तांदळाला मी 1 मोठा ग्लास पाणी टाकलेलं आहे। तर त्याच्यामध्ये 2 वाटी पाणी सफिशियंट आहे। बघू शकता जास्त पण पाणी नाही टाकायचं, अगदी किंचित तांदूळ तितकंच वरती थोडंसं पाणी व्हावेल इतकं पाणी टाकायचं आहे। तर मी आता कुकरचं झाकण लावून 4 शिट्या करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता असला गरमागरम मसाला भात आणि सुगंध तर मस्त सुटलेला मैत्रिणींनो। आणि हा गरमागरम मसाला भात अगदी 10 मिनिटामध्ये तयार होतं। कुठं घाई गडबडीत कुठं तुम्ही चालला असेल तर त्यावेळेस तुम्ही पटकन बनवून खाऊ शकता आणि टिफिनमध्ये पण घेऊन जाऊ शकता वाटेमध्ये खायला। तर तुम्ही बघू शकता अगदी गरमागरम मसाले भात 10 मिनिटामध्ये तयार होतो। जास्त साहित्याची पण गरज नाही, घरच्या अवेलेबल साहित्यामध्ये तयार होतं। तर मैत्रिणींनो, तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। तर तुम्ही बघू शकता मसाला भातचा कलर किती छान आलेला, अगदी झटपट झालेला हा मसाला भात आहे। तर वरून मी थोडीशी कोथिंबीर सर्व करत आहे। ज्यांना लिंबू वगैरे आवडतं तर तुम्ही साईडला लिंबाची फोड घेऊ शकता। लोणचं असेल तर लोणच्याची पण घेऊ शकता आणि तुम्ही असं जरी खाल्लं तरी 1 नंबर गरमागरम लागते। आणि थोडंसं दही पण घेऊ शकता, ज्यांना आवडत असेल तर तुम्ही असं पण खाऊ शकता। तर मैत्रिणींनो, हा मसाला भात अगदी मस्त झालेला आहे। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय मैत्रिणींनो।